हॅलो सगळ्यांना हॅलो. माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ काऊन येत नाही तुम्ही कमेंट करताय मला. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपली छोटीशी किराणा दुकान आहे आणि कसं यूट्यूब चालवायला नॉलेज खूप लागतं आहे आणि जागा एक सेपरेट लागते आहे ड्रॉईंग वगैरे काढायला. मला आहे ना जागा पण नाही आहे घरामध्ये मला व्हिडिओ त्यांना काढायला ड्रॉईंग वगैरे. आणि कसं व्ह्यूज कमी येऊ लागलेत म्हणून ती व्हिडिओ टाकणं पण मला होणं ती काहीतरी एवढे व्ह्यू येणार की मला जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यू येणं गेले का माझा रिस्पॉन्स जरासा चांगला नाही आहे का. तुम्ही मला काहीतरी सांगा की मी असं काय टाकू की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि कसं मला दुकान पण चालवावं लागते आणि ड्रॉईंग पण काढायचे म्हणलं तर मला मॅनेज होणार नाही. कसं दुकानात एक माणूस पाहिजे आणि मी मग माझं ड्रॉईंग काढू शकतो पण ते माझं कसं व्हिडिओवर जेवढे व्ह्यू यायला पाहिजे तेवढे येणं गेलेत म्हणून मला ते येणं टेन्शन यायलं म्हणून मी ते जास्त यूट्यूबवर ध्यान देणं गेला. आणि खूप आज व्हिडिओ टाकला मी. बघा माझी दुकान माझ्या मागं माझी छोटीशी दुकान आहे. आज ऊन पण जास्त पडले पहा, ऊन खूप आहे. गिऱ्हाईक जरासं थंड आहे. आता सकाळी गिऱ्हाईक चांगलं झालं. आता कसं उन्हाळ्याचं सीझन आहे, थंड वगैरे आईस्क्रीम जाते जरासं जास्त ध्यान ठेवावं लागते. आणि मी एकटाच आहे घरी, मम्मी गेल्या गावाला पुण्याला गेले मोठ्या भावाकडं माझ्या आणि मी आत्ता एकटाच आहे घरी. तर मला जेवण बघणं आहे, भांडे घासायचे आहेत, कपडे घासायचे मलाच, दुकान सांभाळायची, दुकान उघडायची, दुकान बंद करायची आणि गिऱ्हाईक करणं. आणि इथं बसल्यावर आहे ना गिऱ्हाईकावर जास्त लक्ष द्यावं लागते. कसं कोणाचा 1 रुपये जास्त येऊ नये ना कमी येऊ नये, लई लक्ष देऊन करावं लागतं इथं बसल्या. बरं कसं आपलं होलसेल नाही की जास्त मोठे व्यापारी येत आहेत ती पैशाचं मस्त कसं मोठे असतात गिऱ्हाईक, कोणाचं एवढं काय अमाऊंट म्हणजे ही नसते की बाबा मी एवढीच दिली तेवढी. पण ही लहान लेकरं येतात ना जरासं नीट काळजीपूर्वक आम्हाला करावं लागतं. दुकानदारी लई अवघड आहे. आणि मला तुम्ही सांगा. चला आजचा व्हिडिओ बाय, थँक्यू.